सुस्वागतम. महाबळेश्वर गिरिस्थान नगर परिषद संचलित गिरिस्थान प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय महाबळेश्वर. मी प्राध्यापक गुलाब आमराळे आपलं स्वागत करत आहे. आज आपण प्रकरण 5 द्वितीय आर्थिक क्रिया उपघटक उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक यातील जे प्राकृतिक घटक जे आहेत या प्राकृतिक घटकांची आपण आज माहिती घेणार आहे. उद्योगाचे स्थानिकीकरण म्हणजे उद्योगाची स्थाननिश्चिती. ज्या ठिकाणी उद्योगाच्या विकासासाठी आवश्यक असणारे घटक मुबलक प्रमाणामध्ये आणि कमीत कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात त्या ठिकाणी उद्योगाची किंवा कारखान्याची स्थापना केली जाते, उभारणी केली जाते. त्याला उद्योगाचे स्थानिकीकरण किंवा उद्योगाची स्थाननिश्चिती असे म्हटले जाते. म्हणजे आपल्या उद्योगामध्ये किंवा कारखान्यामध्ये निर्माण होणारी वस्तू कमीत कमी किमतीमध्ये ग्राहकाला उपलब्ध व्हावी आणि आपल्या उद्योगाचा विकास व्हावा या दृष्टीने विचार करून उद्योगाची जी स्थापना केली जाते त्याला उद्योगाचे स्थानिकीकरण असे म्हटले जाते. तर या स्थानिकीकरणावर किंवा स्थाननिश्चितीवरती परिणाम करणारे घटक जे आहेत यामध्ये प्राकृतिक घटक, आर्थिक घटक, राजकीय घटक आणि काही इतर घटक यांचा परिणाम या उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरती होत असतो. यामध्ये सुरुवातीला असणारे जे प्राकृतिक जे घटक जे आहेत या प्राकृतिक घटकांची आपण माहिती पाहूया. आपल्याला या ठिकाणी समोर जे काही प्राकृतिक घटक जे आहेत एक प्राकृतिक घटक दाखवलेले आहेत. यामध्ये पाणी पुरवठा, वीज पुरवठा, कामगारांची उपलब्धता, हवामान, जमिनीची उपलब्धता, कच्च्या मालाची उपलब्धता आणि वाहतुकीच्या सुविधा हे जे घटक जे आहेत या घटकांचा परिणाम, या प्राकृतिक घटकांचा परिणाम, नैसर्गिक घटकांचा परिणाम उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरती झालेला आपल्याला दिसून येतो. आता पहिला प्राकृतिक घटक जो आहे तो म्हणजे हवामान. आता हा एक उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरती परिणाम करणारा घटक आहे, परंतु सर्व उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरती किंवा उभारणीवरती हवामानाचा परिणाम फारसा होत नाही. परंतु काही जे उद्योग जे आहेत या काही उद्योगांवरती हवामानाचा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता अत्यंत उष्ण हवामान, दमट किंवा कोरड्या हवामान किंवा शीत हवामानात औद्योगिक विकास हा जास्त होत नाही. उदाहरणार्थ आपण आपल्या भारताचा जर विचार केला तर भारताच्या उत्तरेकडचा जो भाग जो आहे हा शीत प्रदेश आहे किंवा वायव्य भाग राजस्थानचा प्रदेश जो आहे उष्ण व वाळवंटी कोरड्या हवामानाचा प्रदेश आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी काही उद्योग जे आहेत त्या उद्योगांची स्थापना जी आहे ही स्थापना झालेली दिसून येत नाही. काही ठिकाणी सततचे आवर्षण असते, म्हणजे सततचे दुष्काळ पडलेले असतात. मग अशा ठिकाणी सुद्धा उद्योगांची उभारणी जी आहे ही उभारणी करता येत नाही. म्हणजे हवामान हा असा एक घटक आहे की सर्व उद्योगांवरती याचा परिणाम होतोच असे नाही. आता बघा, काही सुसह्य हवामान किंवा समशीतोष्ण कटिबंधीय जर हवामान जर असेल तर त्या ठिकाणी उद्योगांचा विकास जो आहे हा विकास हा झालेला आपल्याला दिसून येतो. तर काही उद्योगांना उष्ण आणि दमट हवामानाची आवश्यकता असते. तर खाली बघा आपल्याला एक चित्रामध्ये कापड उद्योगाचं चित्र दाखवलेलं आहे की त्या ठिकाणी उष्ण व दमट हवामान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कापड उद्योगाचा विकास जो आहे हा विकास झालेला आढळून येतो. आता का उष्ण आणि दमट हवामानाची आवश्यकता असते तर उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये कापसाचा धागा जो आहे हा धागा न तुटता लांबच लांब असा तयार होतो दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये, आणि कोरड्या हवामानाच्या प्रदेशामध्ये हा धागा सतत तुटत असतो. आणि त्यामुळे सुरुवातीला कापड उद्योगाचे जे स्थान जे आहे स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये किंवा समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशांमध्ये झालेले आढळून येते. आता बघा, आपल्या भारतातील मुंबई या ठिकाणी कापड उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. जे मुंबईला भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते. या ठिकाणी कापड उद्योगाचे केंद्रीकरण झाले कारण का तर त्या ठिकाणी असणारे उष्ण आणि दमट हवामान. आता हे जे उष्ण आणि दमट हवामान जे आहे हे दमट हवामान काही कारखान्यांमध्ये हे तयार केले जाते, परंतु तो येणारा खर्च जो आहे हा खर्च जास्त होत असतो.
त्यामुळे उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशामध्येच कापड उद्योग जो आहे या कापड उद्योगाचे स्थानिकीकरण हे झालेले दिसून येते. म्हणजे काही कोरड्या हवामानाच्या प्रदेशांमध्ये कृत्रिमरित्या दमट हवामान हे निर्माण केले जाते आणि परंतु त्यामुळे उत्पादनामध्ये जो खर्च जो आहे या खर्चामध्ये वाढ होते. जे कापड उद्योगासाठी जे हवामान आवश्यक आहे ते म्हणजे उष्ण आणि दमट हवामान. का तर उष्ण आणि दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये कापसाचा धागा न तुटता लांबच लांब तयार होतो. आपण भारतातील मुंबईचे उदाहरण बघितले, आपण जगातील जर उदाहरण बघितलं तर मँचेस्टर इंग्लंडमध्ये असणारे की त्या ठिकाणी सुद्धा हे समुद्र किनारे लगतचे शहर आणि त्यामुळे त्या ठिकाणी या कापड उद्योगाचा विकास झालेला आहे. जपानमधले ओसाका, चीनमधील शांघाय हे जी शहरे जे आहेत समुद्र किनाऱ्यालगत यांचे स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी कापड उद्योगाचा विकास हा झालेला आढळून येतो. तर काही उद्योगांना उष्ण व कोरड्या हवामानाची आवश्यकता असते. आता उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी बघितलं की सिमेंट उद्योग जो आहे या सिमेंट उद्योगासाठी उष्ण आणि कोरड्या हवामान आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी मग ह्या सिमेंट उद्योगाची स्थापना जी आहे ही स्थापना होत असते. बिहार, झारखंड, गुजरात या राज्यांमध्ये असणारे हवामान या उद्योगाला पूरक आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी या उद्योगाचे स्थानिकीकरण जे आहे हे स्थानिकीकरण झालेले आहे. आता अलीकडच्या काळामध्ये अन्न प्रक्रिया जे उद्योग जे आहेत या उद्योगांचा सुद्धा विकास जो आहे विकास वेगाने होत आहे. परंतु या उद्योगासाठी सुद्धा विशिष्ट अशा हवामानाची आवश्यकता असते. म्हणजे उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशामध्ये हे उद्योग जे आहेत ते उद्योग फारसे विकसित होत नाहीत. परंतु समशीतोष्ण कटिबंधीय जर हवामान जर असेल तर त्या ठिकाणी अन्न प्रक्रिया उद्योग जे आहेत या उद्योगांचा विकास जो आहे हा विकास झालेला आपल्याला आढळून येत असतो. असा पहिला घटक उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारा हा घटक आहे. आता दुसरा आहे कच्चा माल. कच्च्या मालाचा उद्योगाच्या स्थानिकीकरणावर होणारा परिणाम. तर सुरुवातीला आपण एक उद्योग जाम उद्योग, जे जाम तयार करण्याच्या ज्या प्रक्रिया ज्या आहेत आपल्या महाबळेश्वरमध्ये हा उद्योग जो आहे या उद्योगाचा विकास झालेला आहे. स्ट्रॉबेरीवरती प्रक्रिया करून जाम उद्योग जो आहे जामची निर्मिती जी आहे ही जामची निर्मिती केली जाते. दुसरा घटक आहे कच्च्या मालाची उपलब्धता. उद्योगासाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती, खाणकाम, वन उद्योग जे आहेत, मासेमारी, पशुपालन हे जे व्यवसाय जे आहेत या व्यवसाय प्राथमिक श्रेणीतील व्यवसायांपासून हा जो कच्चा माल जो आहे हा कच्चा माल उपलब्ध होत असतो. आता आपण उद्योगामध्ये कोणत्या प्रकारचा कच्चा माल वापरणार आहे
यावरती सुद्धा उद्योगाचे स्थानिकीकरण, स्थाननिश्चिती जी आहे हे स्थाननिश्चिती अवलंबून असते. म्हणजे कच्च्या मालाचे स्वरूप कसे आहे यावरती या उद्योगाचे स्थान निश्चित हे अवलंबून असते. आता कच्च्या मालाचे स्वरूप जे आहे या स्वरूपात कच्च्या मालाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पहिला जो आहे नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल. तर नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल म्हणजे काय, तर कच्च्या मालाचे उत्पादन घेतल्यानंतर जो कच्चा माल जास्त काळ टिकू शकत नाही त्याला नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल असे म्हटले जाते. उदाहरणार्थ दूध, फळे, ऊस इत्यादी. म्हणजे आता आपण जे स्ट्रॉबेरी पाहिलेली आहे तर हा जो कच्चा माल जो आहे हा कच्चा माल नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे, जास्त काळ हा टिकू शकत नाही. मग ज्या उद्योगांमध्ये नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल वापरला जातो ते उद्योग कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्येच उभारले जातात. ताबडतोब त्यावरती प्रक्रिया करता यावी आणि उत्पादनाचा दर्जा जो आहे हा दर्जा चांगला राहावा यासाठी हे जे उद्योग जे आहेत हे उद्योग या कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये स्थापन झालेले आहेत. उदाहरण बघा महाबळेश्वरमध्ये आपल्या महाबळेश्वरमध्ये जाम उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. कारण का हा जाम उद्योगासाठी लागणारे जी फळे जी आहेत प्रामुख्याने स्ट्रॉबेरी उत्पादक प्रदेश जो आहे हा प्रदेश या महाबळेश्वर परिसरामध्ये जवळच्या भागामध्ये आढळतो आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी या जाम उद्योगाचे स्ट्रॉबेरीपासून जाम बनवणे, जेली बनवणे, वेगवेगळ्या प्रकारचे सिरप बनवणे यासारखे जे उद्योग जे आहेत या उद्योगांचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. कोकणामध्ये फळावर प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत या उद्योगांचा विकास म्हणजे त्या ठिकाणी या उद्योगांची स्थापना झालेली आहे. नागपूरच्या परिसरामध्ये जो संत्री उद्योग जो आहे संत्र्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे जाम, जेली तयार करणे, सिरप तयार करणे, नागपूरमध्ये या उद्योगांचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. आपण या अगोदरच्याच लेक्चरमध्ये साखर उद्योग जो आहे या साखर उद्योगाची माहिती पाहिली की साखर उद्योग जो आहे हा उद्योग सुद्धा कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये स्थापन केला जातो. त्या कच्च्या माला क्षेत्रामध्ये त्याचे स्थान निश्चित केले जाते. कारण काय आहे त्याचं, तर या साखर उद्योगासाठी वापरला जाणारा जो ऊस हा जो कच्चा माल जो आहे हा नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल आहे आणि ऊसाची कापणी केल्यानंतर 24 तासाच्या आत या ऊसावर प्रक्रिया करणे गरजेचे असते. म्हणजे त्यामध्ये शर्करेचा जो अंश जो आहे हा शर्करेचा अंश कमी होत नाही आणि म्हणून साखर उद्योग जो आहे हा साखर उद्योग म्हणजे ऊसापासून साखर तयार करणारे जे उद्योग जे आहेत हे उद्योग कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये उभारलेले आहेत. काही देशांमध्ये बिटापासून साखर तयार केली जाते, परंतु बीट हा जो कच्चा माल आहे हा जर शीतगृहांमध्ये जर जास्त दिवस जर ठेवला तर त्यापासून जास्त प्रमाणामध्ये साखरेची निर्मिती जी आहे ही साखरेची निर्मिती होत असते. त्यामुळे त्या ठिकाणी याचा फारसा परिणाम होत नाही. परंतु ऊसापासून ज्या ठिकाणी साखर निर्माण केली जात आहे त्या ठिकाणी 24 तासाच्या आत हा कच्चा त्यावरती प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया केली जी आहे ही म्हणजे पहिला जो आहे हा नाशवंत स्वरूपाचा कच्चा माल. दुसरे स्वरूप जो आहे ते आहे शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल. आता शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल म्हणजे काय, तर कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर अंतिम प्रक्रियेमध्ये वजनामध्ये घट होत नाही असा जो कच्चा माल जो आहे त्याला शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल असे म्हणतात. उदाहरणार्थ कापूस, रेशीम, लोकर हा जो कच्चा माल जो आहे हा शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल आहे. त्यामुळे या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग जे आहेत हे उद्योग एकतर बाजारपेठेच्या सानिध्यामध्ये स्थापन होतात किंवा कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये स्थापन होतात. तर यांचं जास्त प्रमाण जे आहे हे बाजारपेठांच्या सानिध्यामध्येच हे उद्योग स्थापन झालेले आपल्याला आढळतात. म्हणजे ज्या ज्या उद्योगांमध्ये शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल वापरला जातो असे उद्योग जे आहेत हे उद्योग बाजाराभिमुख उद्योग आहेत. कापड उद्योग जो आहे हा कापड उद्योग बाजारपेठांच्या सानिध्यामध्ये स्थापन झालेला आहे. कारण यामध्ये कापड उद्योगामध्ये सतत बदलणारा असा ग्राहकांची आवड निवड जी आहे या उद्योगामध्ये पाहिली जाते आणि बाजारपेठेमध्ये लगेच लक्षात येते की ग्राहकांना कोणत्या आवडीचे कापड आवश्यक आहे आणि त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करून उत्पादन जे आहे हे उत्पादन घेता येते. ज्या ज्या उद्योगांमध्ये शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल वापरला जातो असे उद्योग जे आहेत हे उद्योग बाजारपेठांच्या सानिध्यांमध्ये उभारले जातात. म्हणजे मुंबई ही एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे
आणि त्यामुळे त्या ठिकाणी कापड उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. मग तिसरा जो कच्चा माल जो आहे हा अवजड किंवा अशुद्ध स्वरूपाचा कच्चा माल. अवजड म्हणजे वजनाने जास्त असणारा, अंतिम प्रक्रियेमध्ये म्हणजे त्यावरती प्रक्रिया केल्यानंतर वजनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट होते असा कच्चा माल म्हणजे अवजड स्वरूपाचा कच्चा माल. वाहतुकीचा खर्च कमीत कमी यावा यासाठी हे जे उद्योग जे आहेत म्हणजे ज्या उद्योगामध्ये अवजड स्वरूपाचा कच्चा माल वापरला जातो हे उद्योग हे कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये उभारले जातात. आता आपल्या समोर उद्योग दाखवलेला आहे तो म्हणजे लोहपोलाद उद्योग अवजड स्वरूपाचा उद्योग आहे. आणि मग हा उद्योग जो आहे हा उद्योग लोह उत्पादक क्षेत्रामध्ये किंवा दगडी कोळसा उत्पादक क्षेत्रामध्ये स्थापन केला जातो. म्हणजे बघा 2 टन दगडी कोळसा, 1 टन लोह आणि इतर खनिजे जे आहेत हे 1 टन असे 4 टन कच्च्या मालापासून 1 टन पोलादाची निर्मिती होत असते. आणि त्यामुळे हे जे लोहपोलाद उद्योग जे आहेत हे लोहपोलाद उद्योग कच्च्या मालाच्या क्षेत्रामध्ये उभारले जातात किंवा दगडी कोळसा आणि लोह उत्पादक क्षेत्र यांच्या दरम्यानच्या प्रदेशामध्ये असे उद्योग जे आहेत हे उद्योग उभारलेले आहेत. म्हणजे आपल्या भारतातील जे उद्योग आहेत टाटा आयर्न स्टील कंपनी किंवा इंडियन आयर्न स्टील कंपनी, टिस्को, इस्को आणि भद्रावती या ठिकाणी सर विश्वेश्वरय्या आयर्न स्टील कंपनी हे जे उद्योग जे आहेत हे लोहपोलाद उद्योग जे आहेत ते सुद्धा ज्या ठिकाणी ऊर्जा पुरवठा आहे, दगडी कोळशाचे साठे आहेत अशाच ठिकाणी या उद्योगांची स्थापना जी आहे ही स्थापना झालेली आहे. पुढचा घटक आहे पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा. आता पाणी पुरवठा, पाणी हा जो घटक जो आहे हा उद्योगांमध्ये रासायनिक द्रावण म्हणून याचा उपयोग केला जातो आणि त्यामुळे अनेक प्रक्रियांमध्ये कारखान्यांमध्ये पाण्याची आवश्यकता असते. आणि म्हणून हे जे उद्योग जे आहेत या उद्योगांचे उभारणी किंवा स्थाननिश्चिती तलाव, नदी, समुद्रकिनारा, धरणांच्या लगत हे जे उद्योग जे आहेत हे उद्योग उभारले जातात. कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे लोहपोलाद उद्योग जो आहे ह्या उद्योगांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे हे उद्योग नदी किनारे लगत उभारलेले आपल्याला दिसून येतात. तुम्हाला मग सांगितलं की कर्नाटक राज्यामध्ये असणारा सर विश्वेश्वरय्या आयर्न स्टील कंपनी तिथला जो प्लॅन्ट जो आहे हा भद्रावती नदीच्या किनाऱ्यालगत हा उद्योग जो आहे हा उद्योग उभारलेला आहे. म्हणजे सर्वच लोहपोलाद उद्योग सर्वच उद्योगांसाठी पाण्याची आवश्यकता असते आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी असा भरपूर प्रमाणामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे त्या ठिकाणी या उद्योगांची स्थापना जी आहे ही स्थापना केली जाते. आपल्या उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये यमुना नदीच्या किनाऱ्यालगत अनेक रासायनिक उद्योग जे आहेत या उद्योगांची उभारणी झालेली आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी पुरवठा उपलब्ध आहे अशा ठिकाणी हे उद्योग उभारले जातात. नंतर पुढचा घटक आहे वीज पुरवठा, ऊर्जा साधने. तर कारखान्यामध्ये जी यंत्र जी आहेत ही यंत्र चालवण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. दगडी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जलविद्युत शक्ती, औष्णिक ऊर्जा, अणुऊर्जा अशी अनेक ऊर्जा साधने आहेत. आणि ज्या ठिकाणी ही ऊर्जा साधने उपलब्ध आहेत त्या ठिकाणी या उद्योगांची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे स्वस्त मुबलक ऊर्जा साधने ज्या ठिकाणी आहेत ते कारखाने उभारले जातात. तर पुन्हा आपण मुंबई या ठिकाणी बघा कापड उद्योग जो आहे या कापड उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे. कारण या उद्योगासाठी आवश्यक असणारी जी जलविद्युत शक्ती जी आहे ही कोयना, खोपोली, भिवपुरी हे जे ऊर्जा प्रकल्प जे आहेत या ऊर्जा प्रकल्पातून ही ऊर्जा या ठिकाणच्या उद्योगाला पुरवलेली आहे. कारण जलविद्युत शक्ती अशी आहे की तारांच्या साह्याने ती काही किलोमीटरपर्यंत वाहून नेता येते आणि त्यामुळे
एक स्वस्त अशी जलविद्युत शक्ती ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगांची स्थापना जी आहे ही स्थापना होत असते. किंवा नैसर्गिक वायू, खनिज तेल यांची वाहतूकसुद्धा नळाद्वारे ही कारखान्यांपर्यंत नेत करता येते आणि त्याचा उपयोग जो आहे हा ऊर्जा म्हणून केला जात आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अशी ऊर्जा साधने उपलब्ध आहेत त्या ठिकाणी हे उद्योग जे आहेत हे उद्योग उभारले जातात. ज्यात आपल्या छोट्या नागपूर पठारावरती लोहपोलाद उद्योग जो आहे या उद्योग त्या ठिकाणी केंद्रीकरण झाले. लोहपोलाद उद्योगाचे बोकारो, राऊरकेला, राणीगंज, जमशेदपूर ही जी ठिकाणे जे आहेत या ठिकाणी या लोहपोलाद उद्योग का विकसित झालेला आहे तर त्या ठिकाणी दगडी कोळसा हे ऊर्जा साधन उपलब्ध आहे. मुंबईला अनेक उद्योगांचे केंद्रीकरण झालेलं आहे. याचं कारण असं आहे की मुंबईच्या जवळ तारापूर या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प आहे आणि त्याचा उपयोग जो आहे हा ऊर्जेसाठी ऊर्जा साधन म्हणून अनेक कारखान्यांमध्ये केलेला आहे. म्हणजे हा एक महत्त्वाचा असा घटक आहे ऊर्जा साधन. ज्या ज्या देशांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जेची उपलब्धता आहे त्या ठिकाणी उद्योगांचा विकास जो आहे हा उद्योगांचा विकास हा जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. उदाहरण आपण घेतलं तर संयुक्त संस्थाने, उत्तर अमेरिकेतील संयुक्त संस्थाने, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जो देश जो आहे या देशामध्ये उद्योगांचा विकास झालेला आहे. उत्तर अमेरिकेच्या ईशान्य भागामध्ये अनेक उद्योगांचं केंद्रीकरण होण्याचं कारण की त्या ठिकाणी या ऊर्जा साधने जे आहेत या ऊर्जा साधनांचा विकास हा त्या ठिकाणी झालेला आहे. मी त्या ठिकाणी सेंट लॉरेन्स नदी किंवा मिसिसिपी नदी आणि ॲपिलेशन कोळसा क्षेत्र हे त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये ऊर्जेचा पुरवठा हा त्या ठिकाणी झालेला आहे. बघा त्या ठिकाणी असणारे पिट्सबर्ग हे शहर संयुक्त संस्थाने ईशान्य भागामध्ये असणारे त्या ठिकाणी लोहपोलाद उद्योगाचा विकास झालेला आहे. कारण का तर त्या ठिकाणी ऊर्जा साधने जी आहेत ही ऊर्जा साधने मुबलक प्रमाणामध्ये आहेत. म्हणून पिट्सबर्ग या शहराला लोहपोलाद उद्योगाची राजधानी असं म्हटलं जातं. म्हणजे असा हा ऊर्जा साधने असा एक महत्त्वाचा असा घटक हा या उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा घटक आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे कामगारांची उपलब्धता. म्हणजे कारखान्यामध्ये काम करण्यासाठी कुशल, अकुशल, अर्धकुशल अशा कामगारांची आवश्यकता असते. मग हे कामगार जे आहेत ते कामगार ज्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगांचा विकास होत असतो. म्हणजे आता अन्न प्रक्रिया उद्योग असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवणे, हिऱ्यांना पैलू पाडणे यासारख्या उद्योगांना कुशल कामगारांची आवश्यकता असते. म्हणजे गुजरातमध्ये सुरत या शहरामध्ये हिऱ्यांच्या उद्योगांचा विकास झालेला आहे. कारण त्या ठिकाणी कुशल कामगार जे आहेत त्या कुशल कामगारांची उपलब्धता झालेली आहे. काही उद्योगांना म्हणजे असे काही जे उद्योग जे IT उद्योग जे आहेत त्या IT उद्योगांना कुशल कामगारांची आवश्यकता असते. म्हणजे ज्या ठिकाणी असे कामगार उपलब्ध आहेत त्या ठिकाणी मग या IT उद्योगांचा विकास, IT हब्स, IT पार्क हे निर्माण झालेले आढळतात. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी हिंजवडी हा जो परिसर जो आहे या परिसरामध्ये IT उद्योग जो आहे IT उद्योगाचा विकास झालेला आहे. कारण या ठिकाणी या शहरामध्ये हे कुशल कामगार जे आहेत ते कामगार उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे हैदराबाद, बँगलोर या ठिकाणी IT पार्क हे का निर्माण झाले तर त्या ठिकाणी हे कुशल कामगार जे आहेत या कुशल कामगारांची उपलब्धता ही झालेली आहे. म्हणजे ज्या वेळेला जागतिकीकरण झालेलं आहे जागतिकीकरणामध्ये आपल्या भारतामध्ये अनेक उद्योग जे आहेत, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या भारतामध्ये स्थापना केलेली आहे, त्यांचे उद्योग स्थापन केलेले आहेत. याला कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये मजुरांची उपलब्धता जी आहे ही भरपूर प्रमाणामध्ये आहे. भारतामध्ये असे कुशल आणि अकुशल, अर्धकुशल मजूर जे आहेत हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध झालेले आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे वाहतूक. म्हणजे वाहतुकीच्या खर्चावरच उद्योगामध्ये तयार होणारी जी वस्तू जी आहे या वस्तूची किंमत जी आहे ही वस्तूची किंमत ठरत असते. जे वाहतुकीचा खर्च, वाहतुकीसाठी लागणारा वेळ आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. मग वाहतुकीचा खर्च कमी खर्च जर आला तर तो उद्योगाच्या स्थानिकीकरणामध्ये महत्त्वाचा घटक ठरला जातो.
जड अवजड आणि नाशवंत कच्च्या मालाची वाहतूक करण्यासाठी या साधनांची आवश्यकता असते. म्हणजे कच्चा माल कारखान्यापर्यंत वाहून नेणे आणि तयार झालेला पक्का माल जो आहे हा पक्का माल बाजारपेठेपर्यंत वाहून नेण्यासाठी वाहतुकीच्या साधनांची आवश्यकता असते. उद्योगांना पूरक रेल्वे वाहतूक जी आहे या रेल्वे वाहतुकीचा उपयोग जो आहे हा उपयोग जास्त प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर हवाई वाहतूक आहे, जलमार्गाने होणारी वाहतूक आहे, रस्ते मार्गाने होणारी वाहतूक आहे आणि नळ मार्गाने होणारी वाहतूक आहे. अशा वेगवेगळ्या वाहतुकीच्या मार्गांद्वारे वस्तूंची आणि व्यक्तींची वाहतूक जी आहे ही वाहतूक केली जात असते. ज्या ठिकाणी जलमार्ग जे आहे जलमार्गांचा विकास हा जास्त झालेला आहे तेथे या उद्योगांचा विकास हा जास्त होतो. कारण जलमार्ग वाहतूक ही किफायतशीर असते, कमी खर्चाची असते आणि त्यामुळे त्या ठिकाणी बंदरांच्या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास हा झालेला आढळून येतो. किंवा खनिज तेल शुद्धीकरण कारखाने जे आहेत हे कारखाने समुद्र किनाऱ्यालगत स्थापन झालेले असतात. कारण त्या ठिकाणी वाहतूक जी आहे ही वाहतूक परवडणारी असते आणि अनेक जे नैसर्गिक वायू किंवा खनिज तेलाचे साठे जे आहेत हे समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्येच आपल्याला त्यांचं वितरण जे आहे हे वितरण झालेलं दिसून येतं. म्हणजे वाहतूक हा एक महत्त्वाचा घटक म्हणजे एक आर्थिक अंतर म्हणून हा वाहतूक हा घटक उद्योगाच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करत असतो. आणि पुढचा घटक आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. महत्त्वाचा घटक आहे. जर आपल्याला जागा उपलब्ध जर असेल तरच आपण उद्योगाची उभारणी करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी असे जागा उपलब्ध होते म्हणजे उद्योगाच्या निर्मितीसाठी जमिनीची उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यक असते. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेशामध्ये आणि पुरेशी वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी उभारले जातात. उद्योग उभारण्यासाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगांचे केंद्रीकरण सहज होत होते, परंतु शहरी भागाजवळ आता वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीची उपलब्धता होत नसल्याने तसेच शहराजवळी जमिनीच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागामध्ये उद्योगांची स्थापना करण्याकडे आता अनेक उद्योगपतींचा कल जो आहे हा कल वाढत आहे. उदाहरणार्थ बघा चाकण पुणे परिसरामध्ये, चाकणच्या परिसरामध्ये, कोकणामध्ये चिपळूणमधील लोटे परशुराम या परिसरामध्ये नवनवीन अशा MIDC विशेष आर्थिक प्रदेश SEZ हे स्थापन होत आहेत आणि त्या ठिकाणी ही जागेची उपलब्धता जी आहे ही जागेची उपलब्धता होत आहे. त्यानंतर आर्थिक घटक यामध्ये दोन घटक, एक बाजारपेठांचे सानिध्य आणि भांडवलाचा पुरवठा. म्हणजे उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया निरुपयोगी असते. म्हणून उत्पादित वस्तूची त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठानजीक उद्योगांची स्थापना जी आहे ही स्थापना होत असते. वाहतुकीचा खर्च कमी यावा आणि ग्राहकाला स्वस्त दरामध्ये वस्तू उपलब्ध व्हावी म्हणून असे उद्योग अनेक उद्योग जे आहेत हे उद्योग बाजारपेठांच्या सानिध्यामध्ये स्थापन होत असतात. म्हणजे अशा बाजाराभिमुख उद्योग आहेत. कापड उद्योग हा बाजाराभिमुख उद्योग आहे. आता केक तयार करायचे आहेत म्हणजे बेकरी उद्योग बाजारपेठेच्या सानिध्यामध्ये स्थापन झालेला आहे. किंवा मोटार बांधणी उद्योग बाजारपेठांच्या सानिध्यामध्ये स्थापन होतो. म्हणजे असे बाजाराभिमुख उद्योग आहेत. पण बाजारपेठ हा महत्त्वाचा घटक आहे. ज्या ठिकाणी हे बाजारपेठ उपलब्ध आहे त्या ठिकाणी उद्योगांचा विकास होतो. जे आपलं असं म्हटलं जातं की भारतामध्ये अनेक उद्योगांच्या विकासाला वाव आहे. कारण का तर भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारताची लोकसंख्याही जास्त आहे आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे एक मोठी बाजारपेठ भारतामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे अनेक उद्योगांचा विकास हा भारतामध्ये होत आहे, होऊ शकतो. त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या आहेत या कंपन्या आपल्या भारताकडे आकर्षित होत आहेत. आणि पुढचा घटक आहे भांडवल. उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवलाची मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. आता हे जे भांडवल जे आहे भांडवल बँका, वेगवेगळ्या पतसंस्था, वेगवेगळ्या वित्तीय संस्था, विमा कंपन्या यांच्या मार्फत जे आहे हे भांडवल उपलब्ध होत असते. तर ज्या प्रदेशांकडे किंवा ज्या देशांकडे असे भांडवल उपलब्ध आहे त्या ठिकाणी मग उद्योगांची स्थापना जी आहे ही स्थापना मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. कोलकाता, चेन्नई, दिल्ली, मुंबई
या ठिकाणी भांडवल उपलब्ध असल्यामुळे या उपनगरांमध्ये उद्योगांचा विकास जो आहे हा विकास झालेला आहे. म्हणजे का कापड उद्योगाचा विकास मुंबई या ठिकाणी झाला सुरुवातीला. का झाला तर मुंबईमध्ये असणारी गुजराती समाज, भाटिया समाज यांनी या उद्योगात आपले भांडवल गुंतवले आणि त्यातून मग या उद्योगांचा विकास जो आहे हा विकास हा झालेला आहे. म्हणजे ज्या देशांकडे किंवा ज्या प्रदेशांकडे असे भांडवल उपलब्ध आहे त्या ठिकाणी या उद्योगांचा विकास जो आहे हा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता आज आपण हे प्राकृतिक घटक आणि आर्थिक घटक यांची माहिती बघितलेली आहे. अजूनही उद्योगाच्या स्थानिकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये राजकीय घटक आणि काही इतर घटक आहेत. या घटकांचा परिणाम उद्योगांच्या स्थानिकरणावरती झालेला आहे. म्हणजे उद्योगाची स्थापना करत असताना हे जे घटक जे आहेत हे घटक ज्या ठिकाणी आर्थिक घटक, राजकीय घटक, सामाजिक घटक, प्राकृतिक घटक हे घटक ज्या ठिकाणी कमी किमतीमध्ये उपलब्ध झालेले आहेत अशा ठिकाणी उद्योगाची स्थापना करणे याला उद्योगाचं स्थानिकीकरण असे म्हटले जाते. आता राहिलेले जे 2 घटक जे आहेत हे घटक आपण उद्याच्या तासाला बघूया. धन्यवाद.